प्रगतीपथावर राहून महानगराकडे वाटचाल करणाऱ्या अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील संभाजी कॉलनीला गेल्या 4 दशकांपासून समस्यांच्या विळख्यातून मुक्तता मिळाली आहे। या कॉलनीत येण्यासाठी असलेला कच्चा रस्ता आणि त्यामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न हे येथील नागरिकांसाठी एक वाईट स्वप्न बनलं होतं। पावसाळ्यात या भागात पाणी साचून डास, दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य निर्माण होत असे। त्यामुळे इथल्या नागरिकांना रोगराईचा सतत सामना करावा लागत असे। पण आता ही परिस्थिती बदलली आहे। या भागातील माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी केलेल्या निकट पाठपुराव्यामुळे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून या भागात सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधण्यासाठी महानगरपालिकेकडून मंजुरी मिळवली गेली। आता हे काम पूर्ण झालं आहे आणि संभाजी कॉलनीत नागरिकांच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे। नुकतेच या रस्त्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। त्यावेळी नागरिकांनी जगताप आणि गव्हाळे यांना खूप खूप धन्यवाद दिले। आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या सोबतच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खानदेशी साहेब, अशोक आगरकर, चंद्रकांत औशीकर, ढसाळ सर, सुनील गारुडकर, पात्रे सर, अरुण नाणेकर, श्याम वागचौरे, विजय धोत्रे, दिलीप पवार, लोहकरे साहेब, सोन्या बापू औशीकर, हेमंत थोरात, पाराजी औशीकर, सोनवणे साहेब, नंदू लांडगे, निळकंठ ठाणगे, महेश सुपेकर, अनिल यलमाने, दत्ता खैरे, संभाजी पवार, अनिकेत आगरकर, गणेश अवसरकर, शरद दळवी, दीपक लोंढे, महादू शिवणकर, भाऊ चौधरी, खलील मणियार, विकास भिंगरदिवे, लाटे सर, बांदल सर, महेश रपारिया, कमलेश रपारिया, गोपी जरबंडी, योगेश गायकवाड, संकेत गव्हाळे, गौरव गव्हाळे, निखिल गायकवाड, राजू पवार, शिवाजी शिवचरण आदी नागरिकही उपस्थित होते। अशोक रघुनाथ ढसाळ आपल्या अहिल्यानगर शहराचे प्रसिद्ध आमदार, कर्तनिष्ठ आमदार मान्य संग्रामभैया जगताप यांच्या निधीतून आमच्या वॉर्डामध्ये विजय गव्हाळे साहेबांनी खूप कामं सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये कॉलनी अंतर्गत रस्ते, लाईट, ड्रेनेज लाईन या सगळ्या सुविधा त्यांनी केलेल्याच आहेत। एवढंच नव्हे तर आमच्या स्टेशन परिसरामध्ये मान्य आमदार साहेबांनी नगर बदलतंय याची प्रचिती निश्चितच आम्हाला येत आहे की शहरामध्ये होत असलेले रस्ते आणि होणारे बदल हे निश्चितच आधुनिक नगर म्हणून नावरूपात येत आहे, याबाबतीत मात्र शंका नाही। आम्हाला 40 वर्ष आले, आम्हाला हा रस्ताच नव्हता। मान्य गव्हाळे साहेबांनी हा रस्ता केल्यामुळं आमच्या जागेला किंमत आलेली आहे। एवढंच नव्हे तर परिसरसुद्धा आमचा सुशोभित झालेला आहे। समोरची स्टेशनची भिंत पाहतात ते रेल्वेची, तीसुद्धा त्यांनी रंगवून अगदी आधुनिक पद्धतीने स्वच्छतेकडे लक्ष वेधलेलं आहे। एवढंच नव्हे, ह्या रस्त्यासाठी 40 वर्ष आम्ही झटत होतो, पण तो रस्ता काही होत नव्हता, तो त्यांनी मार्ग लावला। हे सगळ्यात मोठं यश आहे आमचं या कॉलनीतल्या लोकांचं की गव्हाळे साहेबांच्या विचाराशी आम्ही ठामपणे यापुढे आम्ही निश्चितच राहू, याची ग्वाही या निमित्ताने आम्ही नागरिक निश्चितच देऊ। आणि संग्राम भैयाचे सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी ह्या रस्त्यासाठी 2 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यातून हा रस्ता त्यांनी मार्ग लावलेला आहे। असे अनेक बोरीचाळ असू द्या, आमचा संभाजी कॉलनी असू द्या किंवा तुमचा पुढचा अर्बन कॉलनी असू द्या, या सगळ्यातले रस्ते मान्य विजय गव्हाळे यांनी केलेले, ते आमदाराच्या कृपेने झालेले, त्यांच्या निधीतून झालेले। त्यावर आम्ही सगळे लोक नागरिक त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या विचाराशी यापुढे सुद्धा आम्ही एकनिष्ठ राहू याची मी ग्वाही देतो। एवढं बोलून थांबवतो। जय हिंद, धन्यवाद। नमस्कार, मी सुनील रावसाहेब गारुडकर, प्रभाग क्रमांक 15मध्ये संभाजी कॉलनी या परिसरामध्ये अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईन असो, रोडची समस्या असो, ही अनेक समस्या होत्या। तर या समस्या माननीय आमदार संग्रामभैया जगताप आणि नगरसेवक विजय गव्हाळे साहेब यांच्या प्रयत्नातून या प्रभागातील समस्या या दूर झालेल्या आहेत। आज या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर प्रचंड घाण अशी व्हायची, पाणी साचायचं, तर तो प्रश्न आता मार्गी लावलेला आहे। सिमेंट काँक्रिटीकरणाचा रोड या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून झालेला आहे, गटरीचं काम या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून झालेलं आहे। असं आणि सुंदर असं भिंतीवर सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। असा चांगला परिसर या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून झाला आहे।
हा रस्ता ज्यावेळेला होता, पाऊस पडायचा, चिखल किती व्हायचा आणि तुमची वाहनं येऊ शकत होती इकडे? नाही, वाहनं येऊ शकत होती, पण पाणी प्रचंड साचायचं रोडवर. आणि शाळेच्या मुलांची मुलांची गैरसोय व्हायची. सोय व्हायची. रिक्षा येत नव्हत्या मुलांना न्यायला, आम्हाला नेऊन सोडायला जाताना सुद्धा अडचणीचं असायचं. तो मोठा प्रॉब्लेम आमचा मिटला या निमित्ताने. आणि आता काँक्रीट रोड झाल्यामुळे पाणी साचायचा प्रश्नच राहिला नाही. बोला ना. तोच तो. म्हणजे प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि चांगले उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे. हा प्रश्न आमचा खूप गंभीर होता, तो प्रश्न त्यांनी सोडवला आहे. तिकडे बघत राहा, तुम्ही बोलत राहा. मी बाळकृष्ण मोतीलाल पात्रे सर, वार्ड क्रमांक 15मध्ये राहत असून सुरुवातीपासून आम्हाला अजिबात रस्ता नसल्यामुळं येण्या जाण्याचे खूप हाल व्हायचे. पाऊस आला तर असं वाटायचं की दुसरीकडं कुठेतरी भाड्याने घेऊन राहावं असं वाटत होतं. इतके वाईट अवस्थेमध्ये आमचा हा भाग होता. सगळीकडं खड्डे, काटेकोटे किंवा येण्याची अजिबात सोय नव्हती. कोणी जरी आमच्याकडं यायचं म्हणलं तर आम्ही त्यांना सांगायचो की आमच्या घरी येऊ नका बाबांनो, का रस्ता नाही. म्हणजे नातेवाईक असो, पाहुणे असो, तर असे वातावरणामध्ये आम्ही इथे या ठिकाणी राहिलो. पण सगळे लोक आम्हाला हसायचे, अरे असं कुठं जागा घेतली, असं कुठं राहतो. पण आज अशी परिस्थिती आहे की तेच लोक परत आल्यानंतर इथे अरे तुमचं भाग किती चांगलं आहे, एवढं सुंदर रस्ता, एवढं चांगलं वातावरण, अरे तुम्ही नशिबाने राहो. तर त्यावेळेस आम्हाला तर असं वाटत होतं इथं काय होणार नाही. पण आज इथं नंदनवनसारखं हे ठिकाण झालेलं आहे. आणि हे सगळं जे झालं, आमदार संग्रामभाई जगताप आणि यांच्या प्रयत्नातून झालं. आणि त्याला साथ सर्वात मोठी दिली तर विजय गव्हाळे यांनी त्यांना जी साथ दिली, तर त्याच्यातून हा सगळा आमचा भाग सुंदर झाला. त्याला एकच कारण आहे की आम्हाला कोणतीही समस्या असली तर आम्ही गव्हाळे साहेबांकडे जायचो आणि त्यांना आमच्या समाजात सांगायचो. तर ते लगेच ताबडतोब ते हजर राहून त्यांच्या समाजाचे तुमच्या समस्याचं निराकरण ते करायचे. आणि त्याच्यामुळं आम्हाला आपल्यातला कोणतरी आहे जवळचा माणूस असं वाटायचं. आणि त्याच्यामुळं आम्हाला आमचे कामं सोयीस्करपणे सगळं व्यवस्थित पार पाडायचे. तर असा हा जो आमचा भाग आहे, तर आम्ही अभिमानाने सांगतो आमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळाला की तुम्ही आमच्या घरी या एकदा. आणि मग ते आल्यानंतर त्यांना ते अरे तुमचं तर रस्ता नाही, असं नाही, असं काही किती चांगलं झालं. तर उलट ते म्हणतात इथं जागा आहे का आम्हाला घ्यायला, असलं तर आम्ही इथं येतो राहायला. तर अशी सगळी अवस्था सुंदर असा परिसर झालेला आहे. तर हे सगळं श्रेय गव्हाळे साहेब आणि संग्रामभाई जगताप यांच्या ह्या प्रयत्नातून हे सगळं झालेलं आहे. तर सर्वांनी एकदा अवश्य येऊन ही भेट द्यावी. भिंती पण इतके सुंदर त्या ठिकाणी रंगवल्या, त्याचे फुलपाखरांचे चित्र काढलेले आहे आणि एकदम परिसर एकदम सुशोभित सुंदर झालेले आहे. तर एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. माजी नगरसेवक असूनही विजय गव्हाळे यांच्या कामाचा उरक आणि पाठपुरावा यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि आमच्या समस्या एक एक करून त्यांनी सोडवल्या आणि आमचे जीवन सुखकर झाल्याचा आनंद येथील नागरिकांनी व्यक्त केला. या नवीन रस्त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडलाय. पूर्वीच्या कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून सहजपणे ये जा करू शकतात. पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या संपुष्टात आली. डास, दुर्गंधी आणि घाण या समस्यांवर मात करण्यात यश मिळालं. संभाजी कॉलनीतील नागरिक आता खुश आहेत. त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आमच्या भागातील ही समस्या 40 वर्षांपासून चालत होती. आता विजय गव्हाळे यांनी आणि आमदार संग्राम जगताप यांनी या समस्येकडे लक्ष वेधून घेतलं आणि आमच्या जीवनात खरेखुरे बदल घडवून आणले, असे सांगतात स्थायिक नागरिक. मी रखमाजी औशेकर, राहणार रेल्वे स्टेशन रोड, प्रभाग क्रमांक 15मध्ये राहतो. आज कमीत कमी आम्हाला इथं येऊन 87 ते 88 साली आम्ही इथे आलेलो आहे. त्या टायमाला इथं परिस्थिती अशी होती, सायकल जरी न्यायची म्हणलं तर आम्हाला खांद्यावर उचलून सायकल न्यावं लागायची. आणि आता या 15 ते 20 वर्षापासून बरीच सुधारणा झालेली आहे. आणि आमच्या स्वप्नात बी नव्हतं की असे कॉन्क्रीट रोड आम्हाला बघायला भेटतील म्हणून. आणि साफसफाई, स्वच्छता, कचरा गाडी हे नियमित येते, काय वेळच्या वेळी येते. आणि आमचं काही बी असलं तर आम्ही संग्रामभाई यांना किंवा गव्हाळे साहेबांना आम्ही सांगत असतो. आमची काय अडीअडचण असली ना आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे जातो. ते आम्हाला कधी
कशाला नाही म्हणत नाही. आणि आम्ही आजपर्यंत ज्याला बी गेलो तर त्यांनी असं नाही झालं की मी करतो म्हणून, पण ते करणार म्हणजे करणारच, एवढी आमची गॅरंटी आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे आमचा. आमच्या इथं पहिली असे रस्ता नव्हता, नीट काही नव्हतं, पण हे गव्हाळे साहेबांनी आमचं सगळं, संग्राम भैयाचे त्यांनी सगळं पद्धतशीर झालेलं आहे आता, ओके एकदम. भक्कमनगर सेवक म्हणजे गव्हाळेच आहे, आमची पूर्ण गॅरंटी आहे. आजपर्यंत म्हणजे पहिल्यापासून आहे ना, आम्ही आत्तापर्यंत त्यांच्याशिवाय कोणाला हेच नाही केलेलं आहे. आणि आता बी इथून पुढे बी त्यांनीच राहावं अशी आमची अपेक्षा आहे काय. आणि भैयांची बी साथ आहे त्यांना काय. त्याच्यामुळं कसं आहे, ते दोघांच्या प्रयत्नातून आमचे काही बी अडीअडचणी असल्या ना ते दूर होतात. आणि आम्ही हक्काने म्हणजे घरच्यासारखं आम्ही त्यांना डायरेक्ट जाऊन सांगतो की आमचं असं असं काम आहे, आणि ते करणार म्हणजे करणार, आम्हाला एवढी गॅरंटी आहे त्यांची. आमची या भागातली जी महत्त्वाची समस्या होती, रोड, पाणी, लाईट, आता ही आमची ह्या भागातली समस्या पूर्ण झालेली आहे. आणि आता आम्हाला गव्हाळे साहेब असल्यामुळे आता काही काळजी नाही आहे, काही चिंता राहिली नाही. असं आहे, आता थोडीशी काळजी आहे, पण तीसुद्धा निवारण होईल, बस. आता दुसरी काही काळजी नाही अजून. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या प्रयत्नांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. पूर्वी या कॉलनीतील रहिवाशांकडे येणारे नातेवाईक आणि मित्र त्यांना तुम्ही कोणत्या गलिच्छ वस्तीत राहतात असं म्हणायचे. कॉलनीत येण्यासाठी नीट रस्ताच नसल्यामुळं या भागातील जागांना आणि प्लॉटला कवडीमोल किंमत होती. आता या भागातील रस्ता, ड्रेनेज तसेच पिण्याचे पाणी या समस्याच सुटल्या आहेत. आमच्या भागामध्ये सध्या माझे नगरसेवक गव्हाळे साहेब यांच्या प्रयत्नातून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्हाला मिळालेला आहे. आणि यापूर्वीही पाण्याचा जो प्रॉब्लेम होता, ड्रेनेजचे प्रॉब्लेम होते, लाईटचे प्रॉब्लेम्स होते, ते माझे नगरसेवक गव्हाळे साहेब यांच्या प्रयत्नातून सोडवलेले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यालयासाठी शुभेच्छा देतो पुरेपूर. तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचंही आमच्या भागामध्ये आणि तसं बघितलं तर नगर शहरामध्ये सुद्धा त्यांनी रस्ते आणि पाणी, ड्रेनेज याच्यासाठी पण खूप चांगलं काम केले. आणि त्यांच्यासोबत गव्हाळे साहेबांनी आमच्या भागाचा देखील चांगला विकास केलेला आहे. त्यामुळे आमदार संग्राम भैया जगताप आणि माजी नगरसेवक गव्हाळे साहेब या दोघांचेही आभार. धन्यवाद. रेल्वे स्टेशनच्या कंपाऊंड वॉलला स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून छानशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळं हा परिसर देखणा बनलाय. या भागाच्या सौंदर्यात हे सर्व भर घालतंय. संभाजी कॉलनीच्या नागरिकांसाठी हा एक नवीन सुरुवात आहे. प्रगतीच्या या वाटचालीतून अहिल्यानगर आणखी एक पाऊल पुढे जात आहे आणि याचं श्रेय या भागातील नागरिक आमदार संग्राम जगताप, विजय गव्हाळे यांना देत आहेत. या प्रसंगी सुनील जगताप, बबलू गायकवाड हे देखील नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.